आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे मनसेच्या गोटातून। मनसेची आज एक महत्त्वपूर्ण बैठक होतीये आणि तीही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी मनसेची एक महत्त्वाची बैठक आज सकाळी 11 वाजता वांद्र्यामध्ये होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील। आज सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वांद्र्यात ही बैठक होणार आहे मुंबईमध्ये। राज्यातल्या सगळ्या मनसेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे आणि या बैठकीचा विषय म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि तीच डोळ्यासमोर ठेवून मनसेनं आता कंबर कसली आणि त्यासाठीच ही महत्त्वाची बैठक होणार आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। सुस्मिता, आजच्या मनसेच्या बैठकीविषयी काय माहिती? खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी मोठ बांधायला सुरुवात केली आहे आणि निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वी एकूणच आपण किती तयार आहोत हे पाहण्यासाठी मनसेनं सुद्धा राज ठाकरे यांनी स्वतः चर्चा करण्याचं ठरवलेलं आहे। त्याकरताच सर्व पदाधिकाऱ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांना एकत्रितपणे बोलवण्यात आलेलं आहे। आज 11 वाजता ही बैठक होणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर पालिका निवडणुकांसाठी मनसे भाजप सोबत युती करते का याबाबत सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होते आणि त्यामुळे आज त्याबाबत काही स्पष्टीकरण ते देतात का हेही बघणं महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून एकूणच राज ठाकरे यांनी एक जी भूमिका घेतलेली होती, मनसे पक्षाने एक भूमिका घेतलेली होती आणि आत्ताच्या घडीला मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त एक नगरसेवक हा मनसेचा आहे। मागील निवडणुकीमध्ये अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यामुळे मोठा फटका मनसेला बसलेला होता। यंदा अशा पद्धतीचं काही घडू नये आणि एकूणच कार्यकर्त्यांमध्ये जर काही नाराजी असेल, त्यांची काही मतं असतील तर ती पडताळण्यासाठी आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी आजची बैठक ही फार महत्त्वाची आहे। यापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा राज ठाकरे स्वतः गेलेले होते आणि जिथे जिथे अशा निवडणुका होतात तिथे प्रत्यक्ष सहभागी होत आहेत। बरोबर सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या काही प्रमुख शहरांचा दौरा देखील केला होता याच महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आणि आज सकाळी 11 वाजता मुंबईतल्या वांद्र्यामध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्याचा देखील उद्देश तोच आहे, महानगरपालिका निवडणुका, आणि या बैठकीला मनसेचे महाराष्ट्रभरातले नेते आणि पदाधिकारी उपस्थित असतील। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मंत्री आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी कंबर कसली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या विलेपार्ल्यातील 2 मतदारसंघांमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी पूर्व सांताक्रूज, खारदांडा आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पालिकेच्या नवीन वाढ रचनेप्रमाणे आढावा घेतला आणि आता निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना न्याय द्या, राज्य सरकारनं घेतलेले निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवा असे आदेश आदित्य ठाकरेंनी दिलेत। मी या बैठका मागच्या आठवड्यात पण घेतलेल्या, तेव्हा पण थोडं आपलं असं वाटत होतं आपल्याला की हे महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल आहे। एकंदरच असं आहे की शिवसेनेची संघटना जी बांधणी आहे, रचना जी आहे ती आम्ही बघत आहोत की कुठपर्यंत आम्ही आता परत वॅक्सिनेशन असेल, जे समाजकारण आम्ही करत आहोत त्याचा एक आढावा बैठक घेत आहोत। परत उपनगरामध्ये असेल, शहरामध्ये असेल आणि इतर मतदारसंघांमध्ये देखील कामाचा थोडा आढावा घेत आहोत। तोच रिपोर्ट आम्ही मुख्यमंत्री महोदयांना देत आहोत, म्हणजे पक्षप्रमुख महोदयांना देत आहोत आणि बिगल जेव्हा वाजेल तेव्हा तर तुम्ही आम्हाला प्रचारात बघालच, पण हे प्रचारासाठी नाही, हे आमचं पक्षांतर्गत काम आहे, ते बघत असतो। राज्यामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्याचं चित्र स्पष्ट झालंय आणि राज्य निवडणूक आयोगाकडून ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेला मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली। या प्रभाग रचनेमध्ये ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण 47 प्रभाग पाडण्यात आलेत आणि या 47 प्रभागांमध्ये प्रत्येकी 3 सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे। 47 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 44 मध्ये लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे या प्रभागात 4 सदस्य असणार आहेत। तर या प्रभाग रचनेमुळे नेमकं काय होणार हे देखील आपण पाहूयात।
एकूण 47 प्रभाग म्हणजे 14 प्रभागांची त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 11 सदस्य संख्या सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रांतर्गत 11 सदस्य संख्या वाढवण्यात आलेली आहे आणि प्रभाग रचना देखील बदललेली आहे. यामध्ये घोडबंदर रोडमध्ये 1, दिवामध्ये 1, कळव्यात 4, वागळे इस्टेट या ठिकाणी 5, तर दिवा साबे प्रभाग हा सर्वात मोठा प्रभाग आहे, तर अमृतसर मुंब्रा प्रभाग हा सर्वात लहान असा प्रभाग आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती प्रारूप आराखडा आज आपण पब्लिश केलेला आहे हरकती सूचनांसाठी. साधारणपणे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शना सूचनेनुसार आज आपण हे प्रारूप नकाशे आपण ह्यासाठी डिस्प्ले केलेले आहेत. सर्व प्रभाग समित्या, महापालिका मुख्यालय, बल्लाळ सभागृह या ठिकाणी आपण हे सगळे नकाशे आपण डिस्प्ले केलेले आहेत, जेणेकरून लोकांना त्याच्याविषयी हरकती सूचना घेता येतील. 14 फेब्रुवारी दुपारी 3 पर्यंत लोकांना, नागरिकांना आणि ज्यांना जे संबंधित असतील त्यांना ह्याविषयी हरकती अशी सूचना देता येतील. आता उल्हासनगर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग सीमा रचना सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेत यापूर्वी एकूण 78 नगरसेवक होते आणि 20 प्रभाग होते. लोकसंख्येच्या प्रमाणात 11 नवीन वॉर्ड वाढल्यामुळे आता एकूण नगरसेवकांची संख्या होणार आहे 89. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली असून नवीन प्रभागही वाढलेत. प्रारूप प्रभागाचे भौगोलिक सीमा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि आता हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यात उल्हासनगर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिली. यावेळी आपले सदस्य संख्या पण वाढलेली आहे. 5 वर्षापूर्वी म्हणजे मागचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा आपल्याकडे 78 सदस्य होते एकूण नगरसेवक आणि टोटल प्रभाग होते 20, कारण त्यावेळी 4-4चं पॅनल होतं आणि 2 पॅनल आपले 3चे होते. त्यामध्ये 3 नगरसेवक निवडून आले. ह्या वर्षी नगरसेवक संख्या वाढल्यामुळे जी 78 होती ती 89 झालेली आहे, म्हणजे 78ची 89 झालेली आहे. त्यामुळे आणि 3-3चा एक प्रभाग बनलेला आहे, 3 नगरसेवकांचा एक प्रभाग, म्हणजे असे एकूण 30 प्रभाग आपण बनवलेले आहेत. यानंतर आता बातमी पाहणार आहोत ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी तरतूद असणाऱ्या विधेयकावरती काल राज्यपालांनी स्वाक्षरी केली आणि हे विधेयक राज्याच्या विधिमंडळामध्ये सर्व पक्षांनी एकमतानं मंजूर केलं होतं. या विधेयकावरती राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा होती आणि अखेर राज्यपालांनी या विधेयकावरती स्वाक्षरी केल्यामुळे या विधेयकाचं आता कायद्यामध्ये रूपांतरण झालंय. तर महाविकास आघाडी सरकारचे मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांचे याबद्दल आभार मानले. अध्यादेशामध्ये आपण त्या गोष्टीचा उहापोह केला. म्हणजे त्याने सांगितलं की शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात द्या आरक्षण. त्याच्यानंतर ओबीसींना द्या, परंतु एकूण आरक्षण 50% वरती जातात आम्हाला. त्याच्यामुळे ओबीसींना काही ठिकाणी 0 मिळणार, काही ठिकाणी 27% मिळणार. तर आम्ही त्याच्या प्रावधान तसं केलं. सुप्रीम कोर्टामध्ये जी मॅटर चाललेली होती त्या सुप्रीम कोर्टाच्या मॅटरमध्ये तसं बघितलं तर आपण जे बिल मंजूर केलेलं आहे त्याच्याबद्दल काही फार कुठल्याही प्रकारचं मत हे सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं नाही आहे. आणि त्याच्यातून आपण हाही घटक ओबीसी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना एक त्यांचं प्रतिनिधित्व मिळण्याच्या करता हा सगळा प्रयत्न करतायत. त्याच्यातनं एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहावं ही सगळ्यांची इच्छा होती. असं हे सगळं त्यांनी जे पत्र त्यांच्या सेक्रेटरीने दिलेलं होतं त्या पत्राला उत्तर माझी सकाळी एक मीटिंग झाली त्या लोकांच्या बरोबर आणि मी म्हटलं की तुम्ही जावा. 4 वाजता त्यांना वेळ दिलेली होती. त्यांनी हे सगळं व्यवस्थितपणे राज्यपाल महोदयांच्या लक्षात आणून दिल्यानंतर राज्यपाल महोदयांनी त्याच्यावर सही केली आणि विषय संपलेला आहे.
आता मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. संचारबंदी हटवण्यात आल्यामुळे टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, बीचेस, गार्डन्स, पार्क सुरू होणार आहेत. तर मैदानी खेळांना क्षमतेच्या 25% परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट्स, थिएटर्स, नाट्यगृह 50% क्षमतेनं सुरू राहणार आहेत. लग्न कार्यामध्ये क्षमतेच्या 25% परवानगी देण्यात आली आहे. त्याचसोबत भजन, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना 50% क्षमतेनं परवानगी देण्यात आली आहे. सिंधुदुर्गामध्ये कोर्टाच्या बाहेर काल हाय व्होल्टेज असा ड्रामा पाहायला मिळाला आणि त्याचं कारण होतं नितेश राणेंची गाडी अडवण्यावरून निलेश राणे आणि पोलिसांमध्ये झालेली बाचाबाची. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. त्यानंतर कोर्टाच्या बाहेर पडल्यानंतर गाडी अडवल्यावरून पोलीस आणि निलेश राणेंमध्ये खडाजंगी झाली. नियमित जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी ॲडव्होकेट प्रदीप घरत तर आमदार राणे यांच्यासाठी ॲडव्होकेट सतीश माने शिंदे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला होता. तर सुनावणी दरम्यान कोर्टानं जामीन नाकारला असून त्यानंतर नितेश राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. मी सहकार्य करतो तुम्हाला, मग करा ना. मला ऑर्डर दाखव. मला कुठल्या अधिकाराखाली आमदाराला गाडीत बसवलं तेवढं सांगा. मी स्वतः जातो आणि त्यांना विचारून परत येतो. अहो किती वेळ फोन लावायचे आम्ही, किती वेळ फोन लावायचे आमदार. आम्ही कशासाठी उभं आहे? गाडी जाऊ दे. काय चाललंय? नाही पुढे या ना, पुढे या ना. इकडे कशासाठी थांबवलं आम्हाला? कशाला गाडी थांबवलंय? सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर पेक्षा काय महत्वाचं आहे मला सांगा. हे कशासाठी थांबवलं आम्हाला? आईवडिलांना बोलवून घेतो. कोण तर पोलिसांसोबत सुरू असलेल्या वादावादीनंतर नितेश राणे आणि त्यांचे वकील पुन्हा न्यायालयासमोर हजर झाले आणि पुन्हा सुनावणी करण्याची मागणी केली. त्यावेळी कोर्टामध्ये काय काय घडलं पाहूयात. आपल्या वकिलांसह नितेश राणे पुन्हा न्यायालयात आले. दुपारी 3:16 सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला अटकेपासून संरक्षण दिलंय. आमच्याकडे आणखी 4 दिवसांचा कालावधी आहे. पोलीस आम्हाला अटक करू शकत नाहीत आता असं सतीश माने शिंदे यांनी म्हटलं. जेव्हा जेव्हा न्यायालय बोलवेल आम्ही हजर होऊ. आणि दुपारी 3:17 न्यायाधीश म्हणाले त्यांना शुक्रवारपर्यंत अटक करू नका. हायकोर्टाचा काय निर्णय येतं ते पाहू. तर या दोन्ही पक्षांच्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या सुद्धा ऐकूयात. न्यायालयाने या न्यायालयासमोर मेंटेनेबल नाही म्हणून फेटाळलेला आहे. मेंटेनेबल नाही. मेंटेनेबल ग्राउंड मेंटेनेबल नाही कारण जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याप्रमाणे त्याने न्यायालयासमोर प्रथम शरण आलं पाहिजे आणि शरण आल्यानंतर जामीन अर्ज केला पाहिजे. परंतु न्यायालयाचं म्हणणं असं आहे की त्यांनी शरण न येताच जामीन अर्ज केलेला. त्यामुळे तो जो विशिष्ट अर्ज आहे तो या कोर्टासमोर मेंटेनेबल नाही. 10 दिवसांचा दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे त्याला कस्टडीमध्ये घेता येणार नाही आणि आपलं रायटिंगमध्ये अप्लिकेशन केलं नाही आहे की आम्ही सबमिट करणार आहोत. त्याच्यामुळे त्यांनी ऑर्डर पास केलेलं आहे. पोलिसांचं दादागिरी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं उल्लंघन आहे. याच्यावरून दिसतं की पोलिसांना काय हवंय. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये नितेश राणेंना अटक करायचं आहे ते कधी होणार नाही. त्यांना कोणी हात नाही लावू शकत. हात लावलं तर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर उल्लंघन होईल, कंटेम्प्ट होईल.
तर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत, कणकवलीचे आमदार दीपक केसरकर आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. जिल्हा न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा न्यायालय असेल, हे जे काही निकाल झालेले आहेत हे त्याच्यावर चर्चा माझ्यासारख्या पालकमंत्र्यांना तिथल्या करणं योग्य नाही. जे निकाल झालेले आहेत त्याचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे आणि जो निकाल न्यायालयानं दिलेला आहे त्याच्यावर चर्चा करणं हे देखील योग्य नाही. कारण शेवटी न्यायालयामध्ये न्यायदेवता हे सगळ्यांचीच बाजू ऐकून निर्णय देत असते आणि म्हणून मला असं वाटतं की जो निर्णय झाला आहे त्याचा प्रत्येकानं स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीची अंमलबजावणी झाली पाहिजे. 10 दिवस ज्या दिवशी संपतील त्या दिवशी ते जर खरोखर इन्व्हॉल्व असतील तर त्यांना पोलीस ताब्यात घेतील आणि ही काय त्यांच्यासाठी नवीन बाब नाही. मी ज्यावेळेला गृहराज्यमंत्री होतो त्यावेळेला 5 दिवस ते पोलीस कस्टडीमध्ये होते आणि त्यांनी असा सुद्धा प्रयत्न केला होता की पोलीस कस्टडीमध्ये असताना आपण आजारी असं भासवायचं आणि हॉस्पिटलमध्ये हे व्हायचं. त्यांच्या पूर्वीपासूनच्या टॅक्टिक्स आहेत आणि त्याच्या वेळेला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हृदयरोग तज्ज्ञ पाठवलेला होता. त्यांची आम्ही ECG काढली आणि सकाळी 5 वाजता त्यांना परत पोलीस कस्टडीत पाठवलेलं होतं. शहराला तुम्ही गुन्हे करता त्याला गुन्ह्याची ही एक सजा सुद्धा असते की लोकांना एक मेसेज द्यायला लागतो की गुन्हेगार हा केवढाही मोठा असला तरी तो गुन्हेगार असतो आणि त्याला शिक्षा व्हायला लागते. अटकपूर्व जामीन ज्या वेळेला अमान्य झाला होता आणि जामिनासाठी अर्ज करण्यासाठी पहिली अटक व्हावी लागते आणि म्हणून जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत त्याचा जामीन होत नाही आणि या कारणास्तव सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. आता ते हायकोर्टात जातील, परंतु जे कुठेही जरी गेले तरी त्यांना पहिलं स्वतःला सरेंडर करावं लागेल. सरेंडर झाल्याच्या नंतरच जामीन अर्जावरती त्यावरती चर्चा होईल. पुढच्या बातमीकडे वळतोय. मुंबईतील MIMचे नेते आणि भायखळ्याचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या तोंडाला अज्ञात व्यक्तीनं काळं फासलं. भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. इंदोर इथे खजराना दर्ग्यामध्ये चादर चढवण्यासाठी वारिस पठाण गेले होते आणि त्याच वेळी एक तरुण पाठीमागून आला आणि वारिस पठाण यांच्या चेहऱ्यावरती काळं फासलं. काळं फासून तितक्याच वेगानं तो तरुण पळून सुद्धा गेला. या घटनेनंतर MIMचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर तुमचं स्वागत बुलेटिनमध्ये. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. देशाचा आर्थिक विकास दर हा 9.2% राहण्याचा अंदाज आहे आणि हा अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांसाठी ब्लूप्रिंटचं काम करणार आहे. याशिवाय या अर्थसंकल्पातून 60 लाख नोकऱ्या निर्माण करण्यात येणार आहेत असं देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. LICच्या IPO वरती काम सुरू असून येत्या काही दिवसात आणखी काही गोष्टींची निर्गुंतवणूक केली जाईल असं देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान आयकराच्या रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर केंद्रानं मांडलेलं हे बजेट देशाला विकासाची दिशा देणारं असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. मूलभूत सुविधांवरती भर देऊन देशाला प्रगतीपथावरती नेणारं हे बजेट असल्याचं पंतप्रधान म्हणाले. ये बजट 100 साल की भयंकर आपदा के 100 साल की विकास का नया विश्वास लेकर आया है. ये बजट अर्थव्यवस्था को मजबूती देने के साथ ही सामान्य मानवी के लिए अनेक नए अवसर बनाएगा. ये बजट मोर इंफ्रास्ट्रक्चर, मोर इन्वेस्टमेंट, मोर ग्रोथ और मोर जॉब्स की नई संभावनाओं से भरा हुआ है. और एक नया क्षेत्र और खुला है और वो है ग्रीन जॉब्स का. ये बजट तत्कालीन आवश्यकताओं का भी समाधान करता है और देश के युवाओं के उज्जवल भविष्य को भी सुनिश्चित करता है.
या अर्थसंकल्पावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. त्यांनी काय ट्विट केलं पाहूयात. ते म्हणतात, वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्यानं कमी होत असलेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मुख्यमंत्र्यांचं हे ट्विट कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हानं उभी राहिली आहेत. लोकांची क्रयशक्ती कमी होत असताना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होतीये आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पातून ठोस उत्तरं मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु लोकमनातील अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेली दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो, असं ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज. त्यामुळे आता त्यांनी